नमस्कार गीता. हाय वैदेही. कशी आहेस? एकदम मस्त. तुमचं विद्यादान सहाय्यक मंडळ आहे. याची सुरुवात कशी झाली गं? म्हणजे थोडंसं या गोष्टीसाठी ना आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जायला लागेल. 2005चं ते वर्ष होतं आणि मी आणि माझा नवरा आम्हाला दोघांना पेपर वाचनाची खूप आवड आहे. तर त्यावेळेला मी ठाणे वृत्तांतमध्ये प्रतिकूलतेतही फुलली गुणवत्ता हं, अशा मथळ्याखाली ठाणे वृत्तांतच्या पहिल्याच पानावरती ही बातमी आली होती आणि प्रशांत विशे म्हणून शहापूर जिल्ह्यातल्या शेणवा या गावातल्या त्या विद्यार्थ्याची ती कहाणी होती. बरं. की तो विद्यार्थी 10वी पास झाला होता आणि त्याला त्या दरम्यान त्या वर्षी त्याला काहीतरी 92% मार्क मिळाले होते. हं, आणि या मार्कांच्या बद्दल की आपण त्या गावात पहिले आलो आहे, याच्याबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती. आणि झेरॉक्सवाल्याकडे ज्यावेळेला तो मार्कशीटची कॉपी काढायला गेला, हं. त्यावेळेला झेरॉक्सवाल्यानी त्याला सांगितलं, की "अरे, तुझे मार्क जास्त दिसतायत. तू जरा बघ की तू गावात पहिला आलायस का?" ओहो! आणि अशा पद्धतीने त्याला ते कळलं. असं हे सगळं हं, त्या पेपरमध्ये लिहिलं होतं. हं, सुभाष हरड यांनी ही बातमी दिली होती. ते लोकसत्तेचे शहापूर भागातले फ्रीलॅन्सर होते हं. आणि ठुणे या गावामध्ये ते शिक्षक म्हणून पण काम करत होते. बरं. आणि अर्थातच त्यांना फोन बरेच गेले. तर मी 5-7 वेळेला फोन केले. 8वा कॉल माझा लागला बाई. हं. आणि त्याच्यात मग मी विचारून घेतलं, की काय परिस्थिती आहे आणि शिक्षकांवरती एक आपला विश्वास असतो बघ, की हो. फारच जेन्युइनली बातम्या देतात. हो. आणि ते त्या विद्यार्थ्याला ओळखत पण होते. अच्छा. त्याच्यामुळे फक्त पत्रकाराची भूमिका नव्हती, तर पत्रकार आणि शिक्षक अशा शिक्षक. दोन्ही भूमिकेतून ते आर्टिकल पण लिहिलं गेलं होतं आणि बोललं पण गेलं. हं, तर त्यांना थोडंसं विचारल्यावरती मला त्या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती कळली आणि मी मनातल्या मनात सगळं योजलं, की आपण आधी डीमार्टमध्ये जाऊया. हं, रोजच्या जीवनाच्यासाठी आवश्यक असतील त्या सगळ्या वस्तू गोळा करूया. हं. असं सगळं करून इंडिकाची डिकी फुल केली आणि हं. आम्ही दोघं शहापूरला निघालो. बरं. शहापूरला अर्थातच त्यावेळेला 2005चं शहापूर मी म्हणतेय, त्यावेळेला रस्ते अजिबातच नीट नव्हते हं. आणि सुरुवातीला आपण कुठेही गेलो तरी आपल्याला ते पहिलं अंतर खूप जास्त वाटतं. हो. त्यावेळेला मला असं कुठेतरी ट्रेकिंग लोकेशनला गेल्याच्यासारखं खूप लांब गेल्यासारखं वाटलं हं, आणि शेवटी बाई पोहोचलो त्याच्या घराच्या जवळ. हं. खूप आतमध्ये होतं. शहापूरपासून अंदाजे 20 किलोमीटर आतमध्ये ते गाव होतं. बरीच मंडळी येत जात होती आणि आम्ही ठरवलंच होतं, की आपण पहिल्यांदा पाहूयात काय आहे, कसं आहे. दुपारच्या नंतर काही मंडळी गेली आणि आम्हाला त्याला भेटायची संधी मिळाली. हं, तो मुलगा बाहेरच येत नव्हता गं. म्हणजे मी सारखी बघत होते, की "अरे प्रशांत ये बाहेर, ये बाहेर." हं. तर त्याला ना थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. कारण त्याच्याकडे ना फक्त एकच गणवेश होता. वर त्याच्याकडे काही कपडे नव्हते. हो, हो. तीच एक गोष्ट तिथून माझ्या जरा एक मनामध्ये चलबिचल होते ना, तशी माझी सुरुवात झाली. हं. ज्यावेळेला त्याच्याशी अधिक बोलले, घर पाहिलं, त्यावेळेला मी तुला सांगते, की अजूनही तो दिवस आठवला, की अंगावरती काटा येतो आणि मन द्रवून जातं एखादी गोष्ट पाहिल्यावरती. तसं माझं मन द्रवून गेलं. अशा 4-5 गोष्टी मला कळल्या, की वडील लाकडाचे भारे हं, ट्रकमध्ये टाकण्याचं काम करत होते आणि हं. विड्यांच्या पानांचा त्यांचा व्यवसाय होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं, की प्रशांत विषयच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला त्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. प्रशांत घरचा स्वयंपाक करायचा, अभ्यास करायचा, भावंडांचा अभ्यास घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याने 10वीचा अभ्यास पूर्ण केला. बापरे! त्याच्याकडे शेवटचे 2 पेपर लिहायला पेन नव्हता आणि त्याने रिफिलीने पेपर लिहिला. त्याच्याकडे बीजगणिताच्या त्यावेळेच्या पॅटर्नमध्ये 6 मार्काचं अवांतर यायचं. अवांतर प्रश्न बाहेरच्या हो. पुस्तकातून यायचे. हं. तर त्याच्याकडे अवांतर पुस्तक आणण्याच्यासाठी पैसेच नव्हते म्हणून त्याचे 6 मार्क त्या विषयामध्ये कमी झाले होते. आणि या हो. विद्यार्थ्याला कल्पनाच नव्हती, की आपण या गावात पहिले आलेलो आहोत. प्रशांतच्या 6वी-7वी पासूनच्या सगळ्या मार्कशीट्स मला दाखवल्या हं. आणि मला त्याच्यात कळलं, की त्याचा सातत्याने शैक्षणिक आलेख वाढता आहे आणि तो कन्सिस्टंटली प्रयत्न करतोय. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर घर पाहिलं, आई-वडील पाहिले, त्यांची परिस्थिती पाहिली, मुलांना भेटले आणि घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती कारण इलेक्ट्रिसिटी बोर्डाने त्यांचं मीटर कट करून टाकलं होतं. हं. कारण त्यांच्याकडे पैसे भरायला पैसेच नव्हते. तर हे सगळं बघितल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये आला, अंतर बघायला गेलं तर फक्त 80 किलोमीटर हं. आणि 80 किलोमीटर अंतर असलेल्या ठाणं आणि शहापूर या 2 भागांमध्ये आयुष्य जगण्याच्या पद्धती इतक्या वेगळ्या असू शकतात का? 80 किलोमीटर ही वेस पार केल्याच्या नंतर माणूस होताचा नव्हता होऊ शकतो का? इथे किती गोष्टी आपल्याला सहज मिळतात, म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीची भ्रांतच नसते. आपल्याला म्हणजे भाजी आणायची असेल तर आपण फक्त पर्सची झिप ओपन करतो, पैसे देतो. कपडे विकत घ्यायचे असतील मॉलमध्ये जाऊन ते सहज होतं आणि थिएटरमध्ये शनिवार, रविवार गेलं की पॉपकॉर्नच्यासाठी ₹150 आपण खूप इझिली देतो. त्याच्यामुळे ही सहजता आपल्या स्पेंडिंगमध्ये पण असते किंवा जीवनमानात असते.
आणि तिकडे त्यांना याच गोष्टींच्यासाठी रॅदर एवढ्या प्रायमरी गोष्टींच्यासाठी मूलभूत गरजा भागवण्याच्यासाठी इतका संघर्ष करायला लागू शकतो. आणि तिथे कुठेतरी माझं मन गलबललं, हं. ते स्थिरावलं आणि कदाचित मला असं वाटतं, की आज जर मी मागे वळून पाहते, तर मला असं वाटतं, की विद्यादान सहाय्यक मंडळ कदाचित ते माझ्या मनात त्यावेळेला रुजलं. हं. दिवसभर आम्ही बोललो त्या विद्यार्थ्याबरोबर आणि येताना मला त्यांनी असं सांगितलं, "मावशी मला पैसे नकोय. हं. मला फक्त मी इंजिनिअर होईस्तोपर्यंत तुमचा पाठिंबा हवाय, तुमची मदत हवी आणि तुमचं मार्गदर्शन हवंय." मी पुन्हा एकदा दिगमूढ झाले, की जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्याकडे मूलभूत गरजा भागवण्याचा विचार पण जे करू शकत नाहीये आणि तो विद्यार्थी मला म्हणतोय, की "मावशी मला पैसे नकोत." श्रीमंत कोण गं? आणि त्याला त्या दिवशी मात्र हे नक्की प्रॉमिस करून मी आले, की तुझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होईस्तोपर्यंत माझा आणि माझ्या कुटुंबाचा तुला निश्चितच पाठिंबा असेल. ती अशी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ठाण्यामध्ये आनंदवन स्नेही मंडळ हं. एक संस्था होती जी बाबा आमटेंच्या सगळ्या प्रकल्पांच्यासाठी काम करत असे. बरं. तर त्याचे समन्वयक भाऊ नानिवडेकर होते. हं. म्हणजे त्यांचा विचार मला खूप वेगळा वाटला, की आपण एकाच विद्यार्थ्याला जर मदत केली, तर तो एकाच विद्यार्थ्यापर्यंतची ही चळवळ मर्यादित राहील. पण जर आपण अशा पद्धतीने त्याच गावातल्या अधिक मुलांपर्यंत पोहोचलो, तर याला व्यापक स्वरूप लाभेल आणि म्हणून एका विद्यार्थ्यापासून चालू झालेला प्रवास आपण संस्थेच्या रूपामध्ये उलगडू शकतो आणि म्हणून त्यावेळेला आम्ही विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेची इन्फॉर्मल सुरुवात झाली असं मी म्हणेन. हं. कारण मनामध्ये खूप वेगळ्या शंका होत्या. कारण त्याच्यामुळे मनात करायची इच्छा असते, पण शेवटी आपण ज्याची कमिटमेंट आधी दिलेली असते, तर ते सोडून नव्याने काही करता येत नाही. तर अगदी. नोकरी, संसार हे सगळं सांभाळून हे करता येईल का? याच्याबद्दल आम्ही असं ठरवलं, की आपण करून पाहू आणि जमलं तर मग आपण त्याला फॉर्मल स्वरूप देऊ. त्याच्यामुळे 2005 ते 2008 आम्ही सगळे प्रयोग केले. काय जमतंय, काय नाही जमत. आपल्याला विद्यार्थी मिळतात का? आपल्याला शहापुरातल्या शिक्षकांचं सहकार्य मिळेल का? आपल्याला आपल्या घरातून सहकार्य मिळेल का? आपल्याला तिथे सातत्याने संवाद साधता येईल का? आत्ता त्यावेळेला आठवलं तर वैदेही सांगते मी तुला. ज्यावेळेला 2005 पासून हे काम चालू झालं, 1-1, 2-2, 3-3 मुलं घेत गेलो. साधारणपणे 2008 म्हणजे 15 ऑगस्ट 2008ला माझ्याच घरामध्ये विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेची 3 वर्षाच्या सगळ्या प्रयोगानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं, की आपल्याला हे काम करायचंय, आपल्याला त्याला चळवळीच्या स्वरूपात न्यायचंय. आणि भाऊ नानिवडेकर, स्वाती आपटे, रंजना कुलकर्णी आणि मी स्वतः अशा आम्ही चौघांनी मला अजून आठवतंय, की माझ्या घरातल्या हॉलमध्ये पंख्याच्या खाली अशा 5 खुर्च्या आम्ही टाकल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी ते असं आपण ओथ घेताना जो हात असतो, कारण आम्ही फॉर्मल संस्था स्थापन नव्हती केली, इन्फॉर्मल केली होती, हं. की आपण पाहू अशा पद्धतीने पण काम करून कसं होतंय हं. आणि मग आपण रजिस्ट्रेशन करायला जाऊ. त्यावेळेला आमच्याकडे साधारण 6-7 मुलं, ₹17,300 बजेट आठवतंय मला ते वैदे हं. आणि आम्ही 4 कार्यकर्ते. हं. हा प्रवास आमचा त्यापासून चालू झाला होता आणि आज ज्या दिवशी आपण एकमेकांशी बोलतोय, आज 427 मुलं, 350 कार्यकर्ते, 525 माजी विद्यार्थी आणि विद्यादानच्या 6 शाखा. शहापूर मुरबाडपासून प्रवास चालू झाला. अर्थात शहापूर पहिली शाखा, ठाणं दुसरी, बोरिवली तिसरी शाखा, 4थं पुणं, 5वं नागपूर आणि आता कोरोनाच्याच दरम्यान आपली 20 सप्टेंबर 2020ला मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी औरंगाबादची शाखा. नंतर मग विद्यार्थ्यांच्या शाखा वाढत गेल्या. त्याच्यामुळे मग ग्रामीण बरोबर शहरी आणि निमशहरी भागामध्ये सुद्धा आमची मुलं असायला लागली. हं. पण प्रश्न त्यांचे असे होते, की कोणाची घरं फार लहान होती. घरात काही हं. ठिकाणी व्यसनाधीनता होती. छोटी-छोटी घरं, आजूबाजूला काहीतरी सराउंडिंग वाईट होतं. आमच्याकडे एक होम व्हिजिट नावाची संकल्पना असते. तर त्याच्यामध्ये आपण जो आपला विद्यार्थी असतो, आपण संस्थेमध्ये घेतो, त्याच्या घरी जाऊन त्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव हं. करून घ्यायची असते. आई-वडिलांना शिक्षणाचा दृष्टिकोन कसा आहे, हं. म्हणजे विरोध आहे, पाठिंबा आहे, सक्रिय पाठिंबा आहे, हं. का शिकतोय शिकून दे, मदत हं. मिळते मिळून दे. ह्यांचे उत्पन्न गट काय आहेत? पारंपरिक शेती करतायत, आधुनिक शेती करतायत, प्रयोगशील होण्याच्यासाठी त्यांची मनाची तयारी आहे का? हे सगळं चाचपडण्याचा प्रयत्न केला. पण तरी पण विचारांमध्ये पुष्कळ मागासले पण त्यावेळेला दिसलं. हं. घरामध्ये अर्थातच कोणी शिकलेलं नसायचं. वडिलांचं एक टिपिकल म्हणजे दारूचं व्यसन असायचं. हं. वीटभट्टीवरचं काम असायचं. काम. त्याच्यामुळे ते करता येताना बाटली हातामध्ये असणं, घरामध्ये त्याच्यामुळे भांडणं होणं, बायकोला मारणं. तर या सगळ्या गोष्टी पुष्कळ त्यावेळेला टिपिकलच होत्या.
कधी कधी तर त्यांच्या घरी जाऊन पालकांना अगदी खर्चाचं नियोजन कसं करा, तुम्ही पालकांना समजावायला लागायचं की तुमच्या व्यसनाचा मुलांवर काय परिणाम होईल किंवा मुलांनी शिकलं तर तुमचं आयुष्य कसं बदलू शकेल, असं सगळं समजावून समजावून मग त्यांना आपल्याला मेनस्ट्रीममध्ये आणायला लागलं. नंतर मग हळूहळू असं लक्षात आलं की सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना खूप ढोबळ अशी गोल्स देतोय, करिअर गोल्स, आणि जास्त गुण मिळवणे ह्याच्यावरच आपला जास्त फोकस आहे. स्किल डेव्हलपमेंटवर एवढा फोकस केला जात नाही. त्याच्यामुळे खूप उत्तमरित्या परीक्षेमध्ये पास होऊन सुद्धा ना चांगल्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आमचंही बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह होत गेलं. अगदी सुरुवातीला जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा केवळ त्या वर्षभरात त्या विद्यार्थ्यांनी नेमकं अकॅडमिकली काय अचीव्ह केलं आणि किती एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला किंवा अशाच काही गोष्टींवर ते लिमिटेड होतं. मग काय करायला लागेल ह्याच्यावर खूप विचारमंथन झालं आणि मग लक्षात आलं की आपल्याला त्यांच्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप्स घ्यायला पाहिजेत. मग स्ट्रेस मॅनेजमेंट, नंतर गोल सेटिंग, असे काही काही वर्कशॉप्स आम्ही घेत राहिलो. आणि आता सध्या आम्ही ALP आणि S किंवा ALPS या संकल्पनेवर आम्ही ते परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करतो. याच्यातला A म्हणजे त्या मुलाचा अकॅडमिक परफॉर्मन्स. त्यांनी वर्षभरात त्याच्या करिअरमध्ये किंवा त्याला मिळालेल्या करिअरमध्ये त्यांनी किती मार्क मिळवले, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली, त्याच्यामध्ये काही आउटस्टँडिंग अचीव्हमेंट आहे का, हे बघितलं जातं. L म्हणजे लर्निंग स्किल्स, त्याच्या करिअरसाठी आवश्यक पण त्याच्या करिअरमध्ये त्याच्या करिक्युलममध्ये शिकवल्या न जाणाऱ्या गोष्टी जर त्यांनी स्वतःहून शिकल्या, भले मग त्या व्हिडिओ बघून शिकलेल्या असतील, एखादा वेगळा क्लास अटेंड केला असेल, तर त्याला आम्ही लर्निंग स्किल्स म्हणतो. तर त्याच्याप्रमाणे L. P स्टँड्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे या मुलांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे त्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवून आणण्याकरता काही विशेष प्रयत्न केलेत का. समजा त्याला इंग्लिश नीट बोलता येत नाही तर त्यासाठी त्यांनी काही वेगळे प्रयत्न केले का, त्यांनी स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याकरता, अभ्यासातला परफॉर्मन्स वाढवण्याकरता काही वेगळे विचार केले का, हे बघितलं जातं. आणि S हा आहे त्याच्या सोशल अवेअरनेसचा गुणांक. या विद्यार्थ्यांनी आपण शिकत असताना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं भान ठेवून कुणाला काही आपणहून मदत केली का किंवा त्या स्वरूपाचं आणखीन काही वेगळं काम केलं का, ह्या गोष्टी बघितल्या जातात. मुलांच्या शेवटच्या वर्षामध्ये CV रायटिंग, इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यूज, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश असे उपक्रम चालू केले आणि हळूहळू मुलं एम्प्लॉयबिलिटी वाढण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला. विद्यार्थ्यांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश या विषयाबद्दल एक भयंकर भीती असते. त्यांची ही भीती कमी करून ही भाषा शिकणं सहज सोपं आहे आणि त्यांच्या मुख्य म्हणजे भविष्याच्या दृष्टीने ते गरजेचं आहे हे त्यांना सांगितलं जातं. आज विद्यार्थ्यांकडे आपल्याकडे 13 करिअर गायडन्स टीम्स आहेत. दरवेळेला मंथली मीटिंग्स होत असतात, डाऊट सॉल्व्हिंग लेक्चर्स होत असतात मुलांची, आणि शिवाय त्या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी डेव्हलप होण्यासाठी काय करावं लागेल ह्याचा सतत विचारमंथन चालू असतं. विद्यार्थ्यांचे सगळे कार्यक्रम जे चालू आहेत त्याच्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल ह्याच्यासाठी एक टीम कायम कार्यरत असते. आपल्याकडे एक हेल्प डेस्क आहे, म्हणजे अगदी बारीक सारीक मला कोणाचा फोन नंबर हवा आहे पासून ते मला ही अडचण आहे, आता मी काय करू, कोणाला अप्रोच करू, हे सगळं सांगण्यासाठी एक हेल्प डेस्क आहे. ते कायम तत्पर असतं. दिवसभरात कधीही फोन करा, आपल्याला 5 मिनिटात उत्तर मिळणार. दर महिन्याला कार्यकर्ता पालक आपल्या मुलांचा जो अहवाल भरून पाठवतात त्या अहवालामधनं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय केल्या आहेत मुलांनी, सोशल अवेअरनेस काय काय ऍक्टिव्हिटीज काय केल्या आहेत, त्यांनी अकॅडमिक परफॉर्मन्स त्याचा काय आहे, या सगळ्या गोष्टी निवडून काढल्या जातात आणि त्या सगळ्याचं एक एकत्रित बुलेटिन दर महिन्याच्या 22 किंवा 23 तारखेला पब्लिश केलं जातं. त्याच्यानंतर एक कार्यकर्ते जोडूया म्हणून आपण एक संकल्पना राबवली, म्हणजे मीडिया थ्रू केली. बऱ्याच वर्तमानपत्रात लेख लिहिले विद्यादानबद्दल आणि आम्हाला असं काम करायला, कार्यकर्त्यांची फौज किंवा नेटवर्क निर्माण करायला निरनिराळ्या ठिकाणी आमचं इथे काम आहे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, आणि इथे आम्हाला व्हॉलंटियर्सची जरूर आहे.
आणि त्या व्हॉलंटिअर्सच्या कामाची संकल्पना अशी आहे. बरोबर. आणि अर्थात त्यांच्या कार्यशाळा वगैरे सुरुवातीला घ्याव्या लागायच्या, कारण ही संकल्पना त्यांनाही फारशी क्लिअर नसायची. हम्म, त्यांचं ओरिएंटेशन असायचं, हम्म, त्याच्यानंतर त्यांची वर्कशॉप्स असायची, हम्म, जेणेकरून त्यांचाही विकास होईल, त्यांना ही संकल्पना जास्तीत जास्त समजेल, हम्म. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले. पालकांचं जे म्हटलीस ना तू, हम्म. प्रशांतचे पालक हे आता माझ्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत हो. आणि ते माझंच कुटुंब आहे असं आपण म्हणूच आहे. त्याशिवाय असं झालं पाहिजे की त्यावेळेला आपले जे शिक्षक होते सुभाष हरड म्हणून, हे आमच्या संपर्कामध्ये त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे येणं कमी झालं हम्म. आणि आम्हाला एकदमच काहीतरी छत्र निघाल्यासारखं वाटलं आणि अरे बापरे आता काय करायचं असं. ते म्हणजे पूल तुटल्यासारखं. तुटल्यासारखं, म्हणजे सगळंच त्यांच्यावरती अवलंबून होतं हम्म. आणि दररोज उठून 90 किलोमीटर प्रवास करणं हे अजिबातच शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. महिन्यातून जेमतेम 2 ते 3 वेळेला आम्ही जाऊ शकत असो. हम्म. मग आता नाहीच आहे म्हटल्याच्या नंतर काम तर थांबू शकणार नाही आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायला पाहिजे. मग अशा वेळेला आपले भाऊ की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तू त्यांना कधीही विचार आणि त्यांच्याकडे ते हेल्पलाईन सारखं तयार असतं. आणि मग भाऊंनी काय विचार केला माहिती नाही, एक जबरदस्त संकल्पना सुचलीच त्यांच्या डोक्यामधून आणि ते म्हणाले आपण असं का नको करायला, रंजना 2 मुलं घेईल, सुहास 2 मुलं घेईल, मी 2 मुलं घेतो, स्वाती 2 मुलं घेईल, तू 2 मुलं घे, सुटला प्रश्न, आपण त्यांना बोलत राहू. तर म्हटलं भाऊ काय शक्य आहे का आपल्याला, काय बोलायचं असतं त्यांच्याबरोबर आणि असं म्हणजे काय म्हणून आपण त्यांच्याशी बोलणार. अगं पालक कार्यकर्ता म्हणून बोलायचं. म्हटलं भाऊ पालक कार्यकर्ता काय आहे, कार्यकर्ता मी ऐकलेलं आहे पण पालक कुठून आला. हम्म. अगं कार्यकर्ता आपण आहोतच पण त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करता येत नाही, म्हणून कार्यकर्ता म्हणून संस्थेच्या रूपातून मदत करायची आणि पालक म्हणून आपलं आपण मूल कसं वाढवतो त्याप्रमाणे करायचं. एक उदाहरण दिलं वैदिक, काय गंमत वाटते बघ. हम्म. मला त्यांनी सांगितलं की तू 13व्या मजल्यावरती राहतेस, हम्म. सुमेध खाली खेळायला गेले, सुमेध 5 वर्षाचा होता ना त्यावेळेला. हम्म. जर तो वर आला नाही, 7 वाजताची तुझी वेळ आहे तो वर यायची, तो तू काय करशील. म्हटलं काय करीन काय, एका श्वासात म्हटलं वॉचमनला फोन करीन, त्याच्या मित्रांना फोन करीन, 13व्या मजल्यावरून माहिती हाक पोहोचणार नाही तरी ओरडेन, दुसऱ्या मैत्रिणीला इंटरकॉम वरून फोन करेन, म्हणजे काय यायला पाहिजे ना तो. हो अगदीच. भाऊंनी माझा श्वास थांबेपर्यंत वाट बघितली आणि मला म्हणाले हेच तर करायचंय, वा. पालक कार्यकर्त्याला अजून ह्याच्यापेक्षा काहीच वेगळं नाही करायचंय. आणि अगं हेच पालक कार्यकर्त्याचं काम आहे की त्यांना उत्तम मार्गदर्शन करा, त्यांचं मनोबल वाढवा. तुमच्या या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आम्ही तुमचे मित्र आहोत हा विश्वास त्यांना द्या. आणि पालक कार्यकर्ता ही संकल्पना केवळ आणि केवळ भाऊ नानिवडेकर हे या संकल्पनेचे जनक आहेत. नवीन नातं, नवीन व्याख्या, नवीन रूप, ह्या सगळ्याच गोष्टी खूप अमेझिंग होत्या आणि आम्ही सगळेजण पालक म्हणून तयार झालो. आणि असं होतं. पालकाच्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर मी काय करायला हवं हे कोणी सांगण्याची गरजच नाही ना, अगदी ते आपोआप आपल्या मनात येत राहतं. आपोआप येतं आणि कळतंच ना. हम्म. म्हणजे की आता हा 12वीत आहे तर मग आर्ट सायन्स कॉमर्स काय आहे, त्याला कुठल्या पद्धतीने गाईड करावं, त्याच्यानंतर कोणत्या एंट्रन्सेस द्यायला लागतात, कुठलं पुस्तक असलं पाहिजे, काय कळत नाहीये. तर हे प्रश्न आपण जसे आपल्या मुलांना विचारतो ना, सर्वसाधारणपणे ते तसेच असायचे. बरोबर. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट इतका छान वाटला की हम्म. नंतर येणारे जे कार्यकर्ते होते म्हणजे त्यांना अर्थात आम्हाला समजावून सांगायला थोडासा वेळ गेला. हे पण खरं तितकंच आहे की ही संकल्पना नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तितकी रुजायला वेळ लागला. बरोबर. म्हणजे कदाचित जर आम्हाला भाऊंनी ती एका मीटिंग मध्ये सांगितली आणि आम्हाला पचायला 1-2 महिना वेळ लागला, हम्म. पण बाकीच्या लोकांना हे नेमकं काम काय आहे, पण पालक कार्यकर्ता हे म्हटल्यानंतर लोकांना काहीतरी वेगळं वाटतं आणि फार उत्सुकतेने ते आपलं सगळं ऐकायला येतात. हम्म. पण एकदा त्यांच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज सांगितल्या की मग त्यात ते तयार असतात आणि हा आनंद जो आहे ना हा हम्म. डायरेक्ट मिळतो. एरवी कसं असतं की आपण बऱ्याच सामाजिक संस्थांना देणगी देतो आणि आपलं सामाजिक योगदान आपण त्याच्यात पाहतो, पण ज्या वेळेला तुम्ही पालक कार्यकर्ते होता त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करण्याचा तुम्हाला जो आनंद मिळतो ना तो खूपच वेगळा असतो. बरोबर आहे. म्हणजे दॅट गिव्स यू लॉट ऑफ मोटिवेशन अँड इन्सेंटिव्ह फॉर गोईंग ऑन युअर रुटीन मॅटर्स. 2013ला मी जॉब सोडायचा निर्णय घेतला आणि मग तेव्हा गीताताईंनी मला एक पहिला स्टुडंट दिला. तर हे नातं सुरुवातीला खूप भावनिक पातळीवर होतं. हम्म. म्हणजे आपण त्या अत्यंत प्रखर म्हणजे परिस्थिती असते त्यात राहणारी मुलं, त्यांचे आई वडील आणि त्यांचं जे वास्तव बघायचो ना जीवनातलं, ते आपल्या अंगावर खूप हो, चरा आपण मिळतो, हलून जातो, हलून म्हणजे जातो. अंतर्बाह्य हलतो. हां. पण मग ते त्याच्या पलीकडे जाऊन नुसतं सहानुभूती न करता हम्म. की ह्यातून आपल्याला कसं विकसित करता येईल, त्यांचाही
कुटुंबाचा विकास कसा होईल या सगळ्यातून, हम्म, त्यांच्या विचारात की आपल्याला फरक पाडता येईल का, हम्म, असा विचार हळूहळू पालक कार्यकर्ते करायला लागले. हम्म, आता त्या सगळ्याला बॅकग्राऊंड होतं की आमची वर्कशॉप्स असायची, हम्म. ओरिएंटेशन असायचं उत्तम प्रकारचं, आणि त्यातून मग पालक कार्यकर्त्यांचा विकास होत गेला की आपल्याला हे अधिक चांगलं, हा आपला रोल अधिक चांगला कसा करता येईल. हम्म. म्हणजे सहानुभूती नुसती न ठेवता, भावनिक न ठेवता, थोडंसं एम्पथेटिक बरोबर. आणि म्हणजे आस्था निर्माण करणं. हम्म. अर्थात याला स्वतःच्या विवेकवादाची जोड किंवा उदाहरणं द्यायला पाहिजे. लागतात हम्म. की आपण आयुष्यात काय काय विवेकवादी निर्णय घेतले आणि त्याचा आपल्याला कसा फायदा झाला. हम्म. कारण नुसतंच बोललं तर मग त्यांना वाटतं की हा नुसता उपदेश करणार आहे. हो, खरंय. तर ह्यातून मग ते नातं जरा परिपूर्ण होत गेलं आणि मग आता आजच्या घडीला ते नातं खूप मॅच्युअर असं आहे. कार्यकर्ते आणि मुलगा, म्हणजे सुरुवातीचा एकदम अबोला सोडला मुलाचा, हम्म. तर त्याला बोलतं कसं करायचं इथपासून त्याला आपल्यातलाच एक, आपल्या फॅमिलीतला एक, हम्म. म्हणजे सुरुवातीला आपल्या घरी येणारी मुलं फार बुजून जायची, एवढं मोठं घर, हो. हे सगळं टीव्ही, एसी बीसी आणि हे बघून. पण नंतर नंतर तीही आपल्या घरात अतिशय आपल्या घरच्यासारखी वागायला लावतात. मोकळेपणाने वावरायला लागले. हा फरक हळूहळू होत गेला आणि हा फरक कसा घडवून आणायचा ह्याचं पालक कार्यकर्त्यानं एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आलं म्हणा. अगदी सुरुवातीला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच्याबरोबर शिक्षण ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे. हम्म. हेच आपल्याला मुळात विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून द्यावं लागायचं. हम्म. आपल्या सुरुवातीचे विद्यार्थी मूळचे सगळे ग्रामीण भागातले होते. हो. त्याच्यामुळे असं व्हायचं की पालकांचा असा जरासा अप्रोच असायचा की शिक्षणावर पैसे कोण घालवणार, त्याच्यापेक्षा आपण मुलांना पण शेतामध्येच कामाला लावू, हम्म. उगाचच मजूर तरी आणावे लागणार नाहीत, पैसे वाचतील आपले. किंवा स्वतःचं शेत नसेल तर दुसरीकडे मजुरीला पाठवू, मुलगा हाताशी येईल पैसे कमवून. बरोबर. आमच्या संस्थापकांनी आणि तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी शेतात, गावात, अगदी पाड्यावर अशा ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजवायचं काम केलेलं आहे. पण व्हायचं असं, विद्यार्थ्यांना जरी पटलं तरी पालकांना विद्यार्थ्यांकडनं असलेल्या अपेक्षा कधी संपायच्या नाहीत. दुसरी एक आमचं आव्हान असायचं की आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं, जे खूप दूर आहेत, हम्म. आपल्या जवळपास नाहीत, ज्यांच्याशी आपण फिजिकली नाही कनेक्ट होऊ हम्म. शकत. मग आमचा काही वर्षापूर्वी आकाशवाणीवर एक कार्यक्रम झाला होता हम्म. ज्याच्यात विद्यार्थ्यांची माहिती सांगितली. हम्म. आरती लेंडे नावाची जुन्नर जवळची ओतूरला राहणारी एक मुलगी आहे. हम्म. तिने शेतात काम करताना हा कार्यक्रम ऐकला बर. आणि तिकडून तिने आकाशवाणीमध्ये फोन केला हम्म. आणि आकाशवाणीमधून मग आमच्या कार्यकर्त्यांना फोन आला की अशा मुलीला तुम्हाला भेटायचं आहे. आरती मग विद्यार्थ्यांना शोधत आधी पुण्याला आणि तिकडून ठाण्याला आली. हम्म. तेव्हा ती कॉमर्सला सिनियर कॉलेजला होती, पण तिच्या मनामध्ये काहीतरी उच्च शिक्षण आपण घ्यायचं हम्म. ही जिद्द कायम होती. हम्म. तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांची अशी काही हॉस्टेल्स वगैरे सोय नव्हती. मग सुरुवातीचे काही दिवस तर कार्यकर्त्यांच्या घरी राहून तिची सोय केली. हम्म. अगदी कुटुंबात मिसळल्यासारखी ती त्यांच्या घरी राहिली, बरोबर अभ्यास चालू ठेवला. तिच्या कार्यकर्ता पालकांनी तिची स्वतःच्या लेकीची घ्यावी ना अशी काळजी घेतली, हम्म. कारण घर सोडून एवढ्या वेगळ्या हो भागात ना. आलेली मुलगी, तिला ऍडजस्ट व्हायला किती वेळ लागला. खरंय. आता ती मुलगी आपली CS ची तिने आता फायनल एक्झाम दिली. आता आम्ही वाट बघतोय तिचा कधी रिझल्ट लागेल. हो. असेच आम्ही विद्यार्थ्यांकडनं शिकत जातो की आव्हानांवर आपण कशी मात करू शकतो. ह्यातून मिळतं काय, हम्म. ह्यातून एक प्रकारचं म्हणजे जीवनाला हे खूप अलंकारिक झालं, पण खूप समृद्धी मिळते खरंय. या रोलमधून. म्हणजे मी का आहे विद्यार्थ्यांमध्ये, तर ह्या सगळ्या माझ्या रोलमधून आणि बाकीचेही काही रोल्स आहेत त्यातून, आणि मला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपण हे काम पूर्णपणे व्हॉलंटरीली करणार आहोत. हो. याचा आपल्याला कुठल्याही बाकीच्या ऑफिससारखा किंवा आता TA DA असं आणि काही असं मिळणार काही नाही. प्रकार नाही आहे. तर हे नसूनही काय असं वाटतं आपल्याला की हम्म. हे करत राहावं, हे करत राहावं, यातून काय मिळतं, त्यातून एक तळागाळातील लोकांसाठी काहीतरी आपलं समाज, आपलं ते देणं आहे, हम्म. ते देण्याचा आनंद मिळतोच. हम्म. संस्थेचे आता एवढे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबरच आपलं इंटरॅक्शन, हम्म. आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी मिळतात संस्थेत, मिळतात. हम्म. आणि एक प्रकारची म्हणजे आयुष्याला समृद्धी येते असं मला वाटतं. आणि
त्याच्याबरोबर एक आत्मसन्मानही मिळतो निराळ्या प्रकारचा. हां, म्हणजे समाजातली पण आपली प्रतिष्ठा आपण करत असलेल्या कामामुळे नकळत वाढते, जी आपल्याला नको असते खरी म्हणजे. हो, पण लोकांचा दृष्टिकोन दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा निराळा होत जातो खरंय. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. हो. जेव्हा नवीन कार्यकर्ता पालक येतो ना, तेव्हा त्याच्यासाठी एक बडी कार्यकर्ता असतो. ओके. म्हणजे रुटीन मध्ये काही अडचण आली त्या बडीला विचारता येतं. असं झालंय का ग की तरी सुद्धा नाही एखादी गोष्ट एखादा विद्यार्थी खूप चांगला आहे, तो नक्की काहीतरी चांगलं करेल असं तुम्हाला वाटतंय, पण समहाऊ तो म्हणावा तसा जोडला जात नाहीये, असा काही अनुभव तुला आठवतोय? कधी कधी असं होतं की मुलं आपल्याशी समजा एक कार्यकर्ता पालक आहे त्याच्याशी पटकन नाही ओपन अप होत आहे, तर त्यांच्या मित्रमैत्रिणींकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करता येतो. काहीतरी करून आपण त्यांना बोलतं करतो. किंवा जरी माझा मुलगा असेल तरी तो दुसऱ्या मावशीशी कदाचित चांगलं बोलू शकेल. असे सर्व प्रकारचे प्रयत्न करून आपण त्याला बोलतं करतो. आणि असं होतं ना की कुठून तरी मुलं बोलती होतातच. आपलेपणा मिळाला मुलांना की किती- असं होणारच नाही की ते आपल्याकडे मन मोकळं करत नाहीत. असा हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. असं कधी झालंय का की म्हणजे कार्यकर्ता चांगला आहे कामामध्ये, पण तरीही काही कारणाने तो आपल्यापासून दूर जातोय? तर एक मी उदाहरण सांगते. आमच्याकडे एक कार्यकर्ता आहे. तिची मुलगी समहाऊ चांगली परफॉर्म करू शकली नाही आणि त्यानंतर ती पण संवाद साधणं त्या कार्यकर्ता पालकांनी कमी केलं. तर आम्ही विचार करत होतो की का असं झालं, तर तिला शेवटी मोकळेपणी विचारलं की काय ग झालं असं, तू बरेचदा मी फोन केला का नाही उचलला. तर तिच्या मनामध्ये हे गिल्ट होतं की अरे माझी मुलगी परफॉर्म करू शकली नाही म्हणजे कुठेतरी मीच कमी पडले. तर आता हे गिल्ट काढणं हे सुद्धा एक आव्हान असतं, कारण हो. प्रत्येक वेळेला काही कार्यकर्ता पालकाची चूक नसते त्याच्यामध्ये, किंवा कार्यकर्ता पालकांनी पूर्ण प्रयत्न केले आणि मुलांनीही पूर्ण प्रयत्न केले तरीही दरवेळेला मनासारखं यश मिळेलच असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या एक्सपेक्टेशन लेवल प्रमाणेच सगळं काही घडत असेल हे मनामधलं एकदा काढून टाकलं की मग परत कनेक्ट व्हायला मदत होते. आपलं विजन सक्षम विद्यार्थी सक्षम राष्ट्र, म्हणजेच एम्पॉवर्ड स्टुडंट इज एम्पॉवर्ड नेशन असं आपण म्हणतो. तर सक्षम विद्यार्थी बनवण्यासाठी सक्षम कार्यकर्ता असला पाहिजे. आपल्या लोगोमध्ये पण एक टॅगलाईन आहे, ट्रान्सफॉर्मेशन थ्रू मेंटोरिंग. म्हणजे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आपोआप घडत नाहीये, तर तो घडवणारा पण कोणीतरी शिल्पकार आहे. आणि तो शिल्पकार विद्यार्थ्यांमधला जो आहे तो कार्यकर्ता पालक, ज्याला आपण मेंटॉर म्हणतो. त्याच्यामुळे या मेंटॉरला एक म्हणजे मी आता फार्मामध्ये काम केलंय म्हणून आम्ही CME म्हणायचो, ज्याला कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन म्हणतो. आणि त्याच्या सातत्याने मीटिंग्स करून प्रोडक्ट शॉप फ्लोअरवरती जास्त येतो. तर मला असं वाटतं की कंटिन्युअस मेंटॉर एज्युकेशन असं विद्यार्थ्यांमध्ये CME करायला हवी. आणि प्रशिक्षित कार्यकर्ता असेल तर तो निश्चितपणे उत्तम काम करू शकतो. आणि प्रशिक्षित कार्यकर्त्याचं त्याच्या विद्यार्थ्याबरोबरचं रिलेशन क्लिक होतं आणि यशस्वी विद्यार्थी निश्चितपणे बाहेर पडू शकतो. मुलांचे प्रश्न काय, त्यांची चॅलेंजेस काय, ते आपल्याला काय सांगतात काय सांगत नाहीत, बाहेर त्यांचं राहणं, निरोप देणं, संवाद करणं न करणं, अभ्यासातल्या अडचणी पालकांनी विचारल्याच्या नंतर नेमकं काय उत्तर द्यायचं, या सगळ्या गोष्टी मला या मुलांकडून खूप चांगल्या शिकायला मिळाल्या. आणि माझी रिलेशनशिप सुमित बरोबर खूप छान झाली. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला की एक ट्रॅडिशनल पॅरेंटिंग आणि रॅशनल पॅरेंटिंगमध्ये हा जो फरक असतो ना, तो मला सुमेधच्या अगदी नंतरच्या टप्प्यावर, म्हणजे अगदी 5वीत तो असताना जरी हे काम चालू झालं तरी पण एक 2 ते 3 वर्षामध्ये मी त्याला एक चांगली आई म्हणून नक्कीच वाटू शकले. नाहीतर ते नॅगिंग करते, मागे लागते, अभ्यास कर, तर मला त्याला खूप फ्रीडम दिलं. आणि या मुलांशी बोलत असताना मला जे जे शिकता आलं ते मी आई म्हणून सुमेधच्या बाबतीमध्ये छान करू शकले. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे कार्यकर्ते पालक मला खूप श्रीमंत वाटतात. आणि या सगळ्या मुलांचे त्यांना छान प्रश्न समजतात, त्यांच्या अचिव्हमेंट समजतात, त्यांच्या अडचणीचे क्षण समजतात. आणि अशा वेळेला कार्यकर्त्या पालकाला मुलं फोन करतात तेव्हा आपण यांच्या उपयोगी पडू शकतो, हे जी आपली सेल्फ वर्थ किंवा एस्टीम असते ना, ती खूप वाढते. छान वाटतं. संपन्नता आहे, आनंद आहे, समाधान आहे, आस्था निर्माण झाली आहे, जी पूर्वी फक्त सहानुभूतीपर्यंत होती. बरोबर. भावनिक निर्णय घेत असताना, म्हणजे सुरुवातीला जेव्हा विद्यार्थ्यांचे विद्यार्थी इंटरव्ह्यूला यायचे त्यावेळेला ते इतके रडायचे, त्यांना काही बोलता यायचं नाही आणि गरिबी पाहिलीच नव्हती. त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला आम्ही पण रडायचो. मग मँगोलाच्या बाटल्या आम्ही आणायचो, मुलांना द्यायचो, आम्ही प्यायचो. मी घरी गेल्याच्या नंतर पण ते कॅरी फॉरवर्ड असायचं आणि मला नवरा म्हणायचं की तू डायनिंग टेबलवरती पण रडतेसच आहेस.
कदाचित आता ह्या 10-15 वर्षामध्ये मँगोला मुलांना पण नाही द्यायला लागत, स्वतःला पण नाही पाहायला लागत आणि विचारांनीच आपण आपल्यावरती अंमल कसा करू शकतो हे कदाचित थाशीव पद्धतीने नेमकं कळले असं मला वाटतंय. समोरच्या माणसाच्या परिस्थितीला आपण काय मदत करू शकतो, त्याचं दुःख आपण कसं जाणून घेऊ शकतो, त्याचं मनोबल आपण कसं वाढवू शकतो आणि त्याचा शैक्षणिक प्रवास आपण फक्त सोबत राहून खरं तर करत काहीच नसतो, पण त्याच्या सोबत आहोत एवढं म्हणत किती संपन्न होऊ शकतो हे खूप छान पद्धतीने कळलंय. म्हणजे तू मला खूप भूतकाळामध्ये घेऊन गेलीस. पण ते आपलं बाळ असतं त्यावेळेला आपल्याला सगळ्या प्रसूतीच्या वेदना म्हणजे जाणवतात आणि त्या कुठच्याही क्षणी विचारल्या तरी त्या सांगता येतात. तसं मला झालं आणि मी तो सगळा फ्लॅशबॅकचा जर्नी तुला सांगितला. प्रशांतच्याकडे आम्ही त्याच्यानंतर सातत्याने बऱ्याचदा गेलो आणि त्यावेळेला मग त्या सुभाष हरड या शिक्षकांकडून आम्हाला हेही कळलं की अजूनही गावातल्या 3-4 मुलांना अशा पद्धतीच्या मदतीची गरज आहे. पण त्यावेळेला सुरुवात जी झाली ती नक्कीच प्रशांतकडून झाली. आणि कसं असतं ग की आपण 10वीच्या नंतर आम्ही जे गेलो ते आम्ही जात राहिलो. बरोबर. असं झालं नाही कधी की गेलो नाही. सातत्याने जात राहिलो. सातत्याने फोनवरती संवाद असायचा. पुस्तकं पोचवणं, नोट्स कुठे कमी पडतायत का, एखादा विषय आकलन होतोय की नाही होतोय, सीईटीचं प्रिपरेशन प्रॉपर होतंय ना, तर या सगळ्या गोष्टींच्या वरती सातत्याने नजर असायची आणि त्याच्यामुळेच त्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळू शकलं. पण आई वडिलांना हा विश्वास आला की नुसतं फोनवरती बोलत नाहीये किंवा एकदाच येऊन काही करत नाहीये, तर सातत्याने चालू आहे. आणि प्रशांत ज्या वेळेला माझ्याकडे 8 महिने राहिला तर त्यावेळेला ते मला म्हणायला लागले की त्याचे आई वडील तुम्हीच आहात. म्हणजे बेसिकली ह्याच्यातून मला असं सांगायचंय की विश्वास आपण जो म्हणतो त्या नात्यातला विश्वास त्यांना तो वाटायला लागला. प्रशांतची गोष्ट खरंच खूप म्हणजे ना अशी मला सांगताच येत नाहीये की मला कशी वाटली, पण मला खूप उत्सुकता वाटतेय की आज प्रशांत काय करतोय. 10वीची त्याची परीक्षा झाली आणि त्याने सायन्स घ्यायचं ठरवलं होतं. कारण सायन्सच्या विषयांमध्ये त्याचे सातत्याने मार्क चांगले होते. आणि 11वी-12वी सायन्स त्याने शहापुरातल्या किनवली कॉलेजमधूनच केलं. आणि इंजिनिअरिंग करायचं हे त्याचं गोल ठरलेलं होतं. त्याच्यामुळे 12वी नंतर त्याने सीईटीची परीक्षा दिली. आता खरा प्रश्न ऍक्च्युली तिथं चालू झाला कारण मुंबई ठाण्यापासून शहापूर 80 ते 90 किलोमीटर म्हणजे साधारण 90 किलोमीटरचं अंतर होतं. आणि जर त्याला मुंबईतल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करायचं असेल तर त्याला रोजचा प्रवास काही शक्य नव्हता. गावाबाहेर कधी तो गेला नव्हता. रेल्वे म्हणजे काय त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या पूर्णपणे म्हणजे शिक्षण हीच संकल्पना, उच्च शिक्षण हीच संकल्पना मुळात पूर्णपणे नवीन होती. तर मी आणि सत्यजितने खूप विचार केला आणि त्यावेळेला मग माझा विचार मी पुढे नेला की जर आज सुमेध असता आणि त्याला हा प्रश्न आपल्याला भेडसावला असता तर आपण काय केलं असतं. तर तेच आपण आत्ता करायला पाहिजे. आणि मी आणि सत्यजित प्रशांतच्याकडे गेलो आणि त्याचं सगळं सामान घेऊन प्रशांत माझ्याकडे आला. आम्ही 8 महिने तो आणि प्रशांत सारखाच अजून एक अनिल पडवळ म्हणून पण मुलगा होता. तर दोघेही मुलं माझ्याकडे 8 महिने राहिले. आणि आम्ही तिथून प्रशांतचा शिक्षणाचा प्रवास झाला. अर्थात 8 महिन्यानंतर त्याला समाज कल्याणचं कांदिवलीचं हॉस्टेल लागलं आणि 8 महिन्यानंतर प्रशांत गेला. त्याला सोडवण्याचा पण तो प्रसंग अजूनही मला आठवतोय. ज्या वेळेला त्याचं सगळं सामान घरातून मी घेऊन गेले आणि निघायचा प्रसंग आला त्यावेळेला मला अजिबातच रडू आवरेना. म्हणजे असं मला झालं की सुमेध उच्च शिक्षणासाठी कुठेतरी 7 समुद्रापार भारताच्या बाहेर जातोय आणि आता आपल्याला परत तो दिसेल की नाही किंवा हे मिळालेले माझे ओले क्षण मला परत मिळतील का, माझं मूल माझ्यापासून लांब जाते. त्यावेळेला मन खूप हेलावून जातं आणि आपल्या पदरच्या मुलाच्या बाबतीमध्ये जे झालं असतं तेच मला प्रशांत आणि अनिलच्या बाबतीत पण झालं. आणि सत्यजितला लिटरली मला त्याच्यापासून हात धरून घेऊन गाडीत बसवायला लागलं. इतका माझा पाय तिकडून निघत नव्हता. तर अशा पद्धतीने प्रशांतने प्रत्येक सेमिस्टरला अत्यंत उत्तम पॉइंटर मिळवला. प्रत्येक विषयामध्ये त्याचे मार्क खूप चांगले असायचे आणि प्रशांतला कॅम्पसमध्येच फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये नोकरी लागली. आणि त्याने अतिशय चिकित्सक होता, अतिशय जिज्ञासू होता की आपण कुठल्या कंपनीमध्ये आधी अनुभव घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीने त्याने 1-2 कंपन्या बदलल्या. सुरुवातीला वाशीच्या एका कंपनीत होता आणि नंतर शेवटी तो सायबेज पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये प्लेस झाला. नंतर ज्या वेळेला 2 वर्षाचा अनुभव त्याच्या गाठीस आला त्यावेळेला त्याला रिसर्चमध्ये अमेरिकेत जाऊन PhD करायची होती आणि म्हणून तो पैसे पण साठवत असे. एक दिवस असं झालं की संध्याकाळी प्रशांत सायबेजमधून तो सायकलीने प्रवास करत असे पर्यावरणाच्यासाठी आणि त्याच्यामुळे तो सायकलीवरून जात असताना ऑपोजिट डायरेक्शननी म्हणजे रॉंग डायरेक्शननी एक ऍक्टिव्हा आली आणि त्या ऍक्टिव्हाने प्रशांतला उडवलं. प्रशांत जागच्या जागी कोमामध्ये गेला आणि
5 ते 6 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनच्या नंतर प्रशांत इज नो मोर. आज प्रशांत आपल्यामध्ये नाही आहे आणि प्रशांतचं ऑर्गन डोनेशन झालं. प्रशांतच्या नातेवाईकांना, म्हणजे तुला कल्पना असू शकते की गावामध्ये खूप अंधश्रद्धा असतात आणि ऑर्गन डोनेशन हा विचार तिथे कोणी करत नाही. पण स्वातीताई, रंजनाताई, मी सातत्याने त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होतो आणि रुबी हॉलमध्ये प्रशांतला नेलं शेवटी आणि ग्रीन कॉरिडॉरमधून प्रशांतच्या 4 अवयवांचं अवयवदान झालं आणि प्रशांत त्या सगळ्यांच्या स्वरूपामध्ये आज आपल्यासोबत आहे आणि प्रशांत विद्यादानच्या सोबत आहे. विद्यादान प्रशांतमुळे आहे हे मी नक्की म्हणू शकते. पण आज त्या एकट्या प्रशांतने 427 मुलांना प्रकाश दाखवलाय आणि आज विद्यादानची रुजू आपण जे म्हणतो, सुरुवात म्हणतोय, ती प्रशांतनी झालेली आहे आणि आता म्हणजे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये प्रशांतच्या रूपाने प्रशांतसारखी बरीच मुलं विद्यादानमध्ये आहेत आणि हे काम एकट्या प्रशांतपासून इतक्या साऱ्या प्रशांतपर्यंत पोहोचू शकलं आणि त्यांना उच्च शिक्षणाची संधी देता येऊ शकली याचं आत्मिक समाधान मला खूप मिळतं. गीता, प्रशांतची गोष्ट ऐकल्यानंतर खरंच बोलणं मला शक्य होत नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला ह्या कार्याबद्दल जास्त माहिती करून घ्यायची म्हणून मी पुढे बोलतेय. हो ना. खरं म्हणजे आपण आता कोरोनाचं विस्कटलेलं सावरताना वगैरे बोलतोय, पण त्याच्याहून खूप जास्त काहीतरी विस्कटलं होतं ना. जिथून तू ह्या संकल्पनेला सुरुवात केली, जिथून तुला काहीतरी करावंसं वाटत होतं, हो. ते केलंस आणि अचानक ते सगळं विस्कटलं. सो ह्याच्यातून सावरायला तर हवं होतं, कारण आपल्याला कार्य सुद्धा पुढे न्यायचं होतं, अनेक प्रशांतपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं. तर ह्या सगळ्यातून तू स्वतःला कसं सावरलंस? प्रशांतच्या गोष्टीने सुरुवात झाली आणि खरं तर तुला ह्या बाबतीत सांगायचं तर आजच्या तारखेला येऊन मी असं म्हणेन की सामाजिक संस्थांची स्थापना ही मुळातच काहीतरी विस्कटलेलं असतं म्हणून झालेली असते. खरंय. सरकार सगळीकडे पोचू शकत नाहीत, चांगली मंडळी सगळीकडे पोचू शकत नाहीत, CSRचे प्रोजेक्ट सगळीकडे पोचू शकत नाहीत. काय पोचू शकतं तर चांगल्या म्हणजे सहसंवेदना असलेल्या लोकांचं जाळं जे कदाचित NGOच्या मार्फत लोकांपर्यंत खूप चांगलं पोचतं. तर विद्यादानचा कार्यकर्ता म्हणून मला आज खूप अभिमान वाटतो की या संस्थेमुळे आपण खूप लोकांपर्यंत पोचू शकलो. खूप प्रशांत आपल्या आयुष्यामध्ये आले. प्रशांत होता म्हणून हे आज विद्यादानचा एवढा वटवृक्ष दिसतोय. कधी मला असं वाटतं की प्रशांतचं येणं म्हणून हे वटवृक्ष विद्यादानचं आजचं स्वरूप दिसतंय की हे आजचं स्वरूप आहे म्हणून प्रशांतची गोष्ट दिसते. तर कधीतरी मला असं वाटतं की हे दोन्ही एकच आहे आणि एक काहीतरी विस्कटतंय पण आज 426 मुलांचं सावरलं गेलंय. हो ना. आणि म्हणून मला असं वाटतं की विस्कटणं आणि सावरणं हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि हे लाईफ सायकल आपण जसं त्या जत्रेमध्ये पूर्वी असायचो बघ की ते चक्र असं गोल फिरायचं, एक कोणीतरी वर असायचं, एक कोणीतरी खाली असायचं. त्याच्यामुळे हा लाईफ सायकलचा भाग आहे असं मला वाटतं. त्या चक्राचाच सगळेजण तर या चक्रामध्येच आपण सगळे आहोत. कुणाचं तरी विस्कटतं, कुणाचं तरी सावरतं आणि मला असं वाटतं की या गोष्टीकडे मला आता मी संधी म्हणूनच पाहते. म्हणजे एरवी आज अमुक आहे म्हणजे आज 4 मुलांची ऍप्लिकेशन्स आहेत तर आपल्याकडे फंड नाहीये. आज आपल्याकडे फंड आहे तर आज आपल्याकडे पालक नाहीये. कधीतरी दोन्ही असतील तर चांगल्या विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर असे आपले आउटरीच प्रोग्राम्सच आपल्याकडे नाहीये. कदाचित प्रोग्राम्स आहेत पण इफेक्टिव्हली लोकांकडे आत्ताच्या समाज माध्यमांसारखं कसं पोचायचं याचं ज्ञान नाहीये. तर असं काहीतरी नसतंच ग. सामाजिक संस्थेमध्ये ना असं असतं असं नसतं. ते नसतं हेच असतं आणि मला असं वाटतं की तेच संधी म्हणून स्वीकारून आपण पुढे जायचं असतं. आणि नसणं हे आता मला असं निगेटिव्ह टोनमध्ये नाही बोलावं असं वाटत. मला ते असण्याच्याच टोनमध्ये बोलायला जास्त आवडतं. कारण ते नाही म्हणून आपण काहीतरी काम करण्याची उमेद बाळगतो. आपण शोधायला लागतो. एक दरवाजा बंद झाला की 100 दरवाजे उघडतात. याच्यावरती आता पूर्ण विश्वास बसलेला आहे. त्याच्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हेच मला म्हणावंसं वाटतं.